बनवलं जातं आणि मग ही विकतची स्टँडर्ड लाईफ मेंटेन करण्यासाठी सुरू होते EMI महागाईची कधीही न संपणारी शर्यत, रॅट रेस. आपल्याला वाटतं लाईफ फास्ट झाली, पण खरंच वेळ वाचला का? विरंगुळा म्हणून उघडलेला मोबाईल आणि TV सुद्धा आपल्याला जाहिरातींच्या जाळ्यात ओढतो. पैसा देव बनतो आणि कधी काळी गावात निसर्गाला पूजणारा माणूस त्याला ओरबाडणाऱ्या व्यवस्थेचा कट्टर समर्थक बनतो. कोणी जमिनी विकतोय, कोणी डोंगर पोखरतोय, नकळतपणे आपण आपलीच कबर खोदतोय. आज मुलींना गाव आवडत नाही हा खरा प्रश्न नाही. खरा प्रश्न आहे या गावच्या स्वयंपूर्ण जगण्याला व्यवस्थेने दिलेली तुच्छता आणि त्यातून तयार झालेली ही मानसिकता. गावात कष्ट आहेत, पण हे जगण्याचं स्वातंत्र्य आहे, मोकळा श्वास आहे, नात्यांमधला ओलावा, निसर्ग आणि संस्कृती आहे. हे सगळं सांगण्याचं निमित्त म्हणजे कुर्ला टू वेंगुर्ला नावाचा सिनेमा मी आत्ताच आमच्या वाडीतल्या लोकांसोबत जाऊन बघितला. खरंच मराठी चित्रपट वेगळा विचार करायला लावतात. आपण तो कृतीत आणायला हवा.